सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, आपल्यासमोर घेऊन येत आहोत ज्ञानदीप फाउंडेशन व रघुवंश ऑनलाईन यूट्यूब लेक्चर गुढीपाडवा उत्सव, ऐतिहासिक परंपरा व महत्त्व. गुढीपाडवा चैतन्य व विजयाचा उत्सव. आत्मनिर्भर भारतसाठी या उत्सवाचं काय महत्त्व आहे हे आपण पाहूया. श्री शालिवाहन शकाची सुरुवात शके 1948ला प्रारंभ, म्हणजेच उद्याचा दिवस. लाक्षणिक आख्यान. शालिवाहन नावाचा एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य केले, पराक्रमाचे पाणी शिंपडले, कोट्यवधी युवकांना सजीव केले. पौरुषहीन युवकांना पुरुषार्थी बनवून प्रभावी शत्रूंचा पराभव केला. विजयी दिवस म्हणून शालिवाहन शक सुरू झाला. संदेश. राष्ट्र सर्वप्रथम बलशाली भारत घडवण्यासाठी देशातील सर्व युवकांमध्ये पराक्रमाचा शंखध्वनी फुंकून विजयाची गुढी उभारूया, तरच शक्तिशाली, बलशाली, आत्मनिर्भर भारत बनेल. ही या उत्सवाची परंपरा व संदेश आपण प्रेरणा म्हणून घेऊया. मित्रांनो, गुढीपाडवा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ. आपल्यासमोर प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण हे रावण व राक्षसांवर विजय मिळवून जेव्हा अयोध्येत येतात तेव्हा गुढीपाडवा उत्सव साजरा झाला. त्याच्या आधी भगवान शंकर व आदिशक्ती माता पार्वती यांचे लग्न या दिवशी ठरले. पाडव्यापासून लग्न तयारी सुरू होऊन तृतीयेला लग्न झाले. भगवान श्रीराम यांनी रावण व राक्षसांचा पराभव करून अयोध्येला परत आले. त्याचे चित्र आपल्यासमोर आहे. भगवान श्रीरामांनी दक्षिणेकडे वालीच्या जुलमातून प्रजेची सोडवणूक केली. गुढी म्हणजे विजय पताका. वैभवावर विभूतींचा विजय, भोगावर योगाचा विजय, विकारांवर विचारांचा विजय हा संदेश, हा ऐतिहासिक संदर्भ या उत्सवाचा आहे. मित्रांनो, गुढीपाडवा उत्सवाची शिकवण. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, गृहप्रवेश इत्यादी शुभ कामं या मुहूर्तावर केली जातात. पूजाविधी. पहाटे उठल्यावर सर्व सदस्यांनी कराग्रे वसते लक्ष्मी श्लोक म्हणून देवदेवतांचे दर्शन घ्यावे. आपल्याला मिळालेले वैभव, ऐश्वर्य, मौल्यवान वस्तू प्रभूने मला दिले आहे, यश, संपदा प्रभूने मला दिले आहे याचे स्मरण करून त्यापैकी आपल्या देवगृहात ठेवावे, स्मरण करावे, भगवंताचे स्मरण करावे. गुरु वडीलधाऱ्यांना वंदन करून विजय समृद्धीचे प्रतीक गुढी उभारावी. त्याबरोबर कडुनिंब, साखर, जिरे, ओवा मिश्रित प्रसादाचे सेवन करावे. हा प्रसाद शारीरिक आरोग्यासाठी उत्तम आहे. मित्रांनो, कडुनिंब हे वृक्ष आणि त्यापासून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू औषधी म्हणून उपयोगी आहेत. म्हणून कडुनिंब पत्तीचे सेवन करणं, रसपान करणं महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी सात्विक विचारांचे सेवन करणं बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संदेश आपण पाहूया. माऊलींची प्रतिमा आपल्यासमोर. माऊली आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात म्हणतात, अध्याय 4 ओवी क्रमांक 50 यामध्ये ओवी आहे. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. भावार्थ आपल्यासमोर आहे. अधर्माची वागणूक तोडा, मनातील दोष काढा, सात्विक विचारांची गुढी उभारा, असा संदेश माऊली देतात. मित्रांनो, आपण ज्ञानदीप फाउंडेशन
व रघुवंश ऑनलाईन यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून गुढीपाडवा उत्सवाची महती ऐकली. आपला उत्सव आपल्या सर्वांसाठी उत्साह, चैतन्य वाढवण्यासाठी आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास उद्याचा उत्सव आपण या पद्धतीने साजरी करूया. आपण ऐकले, पाहिले त्याबद्दल धन्यवाद.